नमस्कार. राजभवन हेरिटेज वॉकच्या आजच्या या भागात आपण राजभवनच्या या सुंदर समुद्रकिनाऱ्याची किंवा बीचची माहिती करून घेत आहोत. मुंबईत फार कमी ठिकाणं अशी आहेत की ज्यांना स्वतःचा असा स्वतंत्र समुद्रकिनारा लाभला आहे. राजभवन या बाबतीत मात्र भाग्यवान आहे. राजभवनला स्वतंत्र बीच लाभला आहे. राजभवनच्या पूर्व दिशेला म्हणजे साधारण गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह यांच्याकडे तोंड असलेला हा साधारण 300 मीटर लांब आणि अंदाजे 100 मीटर रुंद असा हा राजभवनला समुद्रकिनारा लाभला आहे. आणि या समुद्रकिनाऱ्याने अनेक उन्हाळे पावसाळे तर पाहिले आहेच, पण अनेक भरत्या ओहोट्यांचे तांडव देखील पाहिले आहेत. वाळकेश्वर परिसरातच लहानाचे मोठे झालेले लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ अनेकदा राजभवनला येत आणि या बीचवरही येत. नमस्कार, राम राम. जग्गू एरिया का राजभवन बहुत बड़ी बात है, बहुत खूबसूरत जगह है और वहाँ जाना भी एक बहुत बड़ी बात है हमारे लिए. जो हमारी मेमोरी है वहाँ पर वो हमारा मोरे है विलास, वो हमारा दोस्त था. तो हम लोगों को मौका मिल जाता था राजभवन में एंट्री करने का. कभी मौका मिलता था कि उनके बीच पे चले जाएं, ये मौका तो किसी को नहीं मिलता था. मगर हम लोग चाली में रहते थे ऊपर 3 बत्ती पे. हमारी दोस्ती थी विलास, और विलास साहब जो थे वो गवर्नर साहब के स्टाफ में से थे. तो हमारे लिए आसान हो जाता था कि हम उनको जानते हैं और वो हमें अंदर ले जाते हैं. जब हम भाग के जाते थे अपने 3 बत्ती चाली से और गवर्नर साहब के रोड को क्रॉस करना पड़ता था दरिये पे जाने के लिए, तो हमारे को कभी कभी वहाँ पुलिस वाले देख लेते तो डंडा मारते थे और हम लोग बोलते थे यहीं के लड़के हैं, हम लोग धोबी के लड़के हैं, जाने दे. तो जाने देते थे. और फिर उसी बीच पे अब मुकाम आया कि एक दिन हमें वहाँ बुलाकर कॉफी चाय पिलाई गई और उस बीच पे बैठने के लिए हम तरस जाते थे. वहाँ पर बुलाया गया. नसीब है हमारा. साधारण 1710 पासून तर 70-80 वर्षेपर्यंत मलबार पॉइंट म्हणजे आज ज्या ठिकाणी राजभवन उभा आहे हा परिसर ब्रिटिश लोक शिकारीसाठी वापरत. आणि मलबार पॉइंट पासून बॉबरी हंट नावाचा एक त्यांचा वेस्टर्न स्पोर्ट होता, त्याची सुरुवात होत असे असं इतिहासात नमूद केलं आहे. कालांतराने 1788 साली जनरल विलियम मिडोज हे गव्हर्नर झाले बॉम्बे स्टेटचे किंवा मुंबई प्रांताचे. आणि जनरल मिडोज मलबार हिलच्या या निवासस्थानी अधूनमधून येऊन राहत असं प्राइस मेमोरियल या पुस्तकात नमूद केल्याचं इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. कालांतराने मलबार पॉइंट किंवा मलबार हिलचा हा परिसर ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरचं आणि कालांतराने ब्रिटिश गव्हर्नरचं उन्हाळी निवासस्थान झालं. आणि 1885 साली लॉर्ड रे हे गव्हर्नर असताना मलबार हिलला गव्हर्नमेंट हाऊस स्थलांतरित झालं आणि मलबार हिलचा हा परिसर विशेषत्वाने प्रकाशात आला. तर 1885 पासून गव्हर्नमेंट हाऊस झाल्यानंतर लॉर्ड रे, लॉर्ड सँडहर्स्ट, लॅमिंग्टन, सिडनॅम, ब्रेबॉर्न ही सर्व ब्रिटिश गव्हर्नर मंडळी 1947 स्वातंत्र्यापर्यंत या ठिकाणी राहिली. त्यानंतर हीच जागा भारतीय राज्यपाल म्हणजे राजा महाराज सिंग पासून तर 1960 पर्यंत मुंबई राज्याचे
आणि 1960 पासून तर महाराष्ट्राच्या सर्व राज्यपालांचं निवासस्थान झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश गव्हर्नर राजभवनच्या या बीचवर अधूनमधून विरंगुळ्यासाठी येत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही पूर्वीच्या मुंबई राज्याचे आणि नंतर महाराष्ट्र राज्याचे अनेक राज्यपाल राजभवनच्या या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर विरंगुळ्यासाठी, कधी चहापानासाठी या बीचवर येऊन गेले आणि आजही येत असतात. 48-49 साली आम्ही शाळा सुटली की शाळेतनं समुद्राला सगळी मुलं यायची. पूर्वी रेती होती, एकदम रेती, आणि त्या रेतीमुळं खेळायला लय मौज वाटायची. सेम चौपाटीसारखी रेती होती. ही अशा दगडी बिगडी असं काय नव्हतं. त्यावेळी इकडे पोलीस वगैरे असे कोणी नसायचं. फक्त तांडेल, त्याच्या 4 होड्या, आणि इथे VIP गेस्ट यायचे होडीमध्ये पोहण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी. आणि त्या टायमाला आम्ही त्या नारळाची झाडं होती, नारळाच्या झाडावर चढायचे आणि नारळ पाडायचे आणि दगडीवर आपटायचे. दगडीवर आपटून ते फोडून खात होतो आम्ही सगळी पोरं नारळ. असा आमचा रोजचा उपक्रम असायचा. या बीचचा ऱ्हास होण्यापूर्वी साधारण 35 ते 40 वर्षांपूर्वी राजभवनच्या या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर मुंबईतील अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी, CEO, तसेच वेगवेगळ्या देशांचे वाणिज्यदूत, राजदूत या समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी रविवारी सुट्टी घालवण्यासाठी अधूनमधून येत. Annual beach passes, around 300, were issued on request till 1977 to prominent persons and families to visit the beach for relaxation, swimming and boating. Some staff, especially the women flock, would go into the rocks in search of clams, cubeb and crabs. Staff were also permitted fishing. School picnics were permitted till 2001-2002, when they were discontinued due to erosion. I studied at the Bombay International School, which is down the hill from Raj Bhavan. Sometime in 1974-75, I think I was in the 4th or 5th standard at that time, our teachers told us that we were going to go on a trip to Government House. But the best part for me was the private beach. We went down a slope and there was this expanse of sand backed by coconut trees. And on one side of us was the city skyline, and on the other side the endless Arabian Sea. It was absolutely magical. पूर्वी राजभवनाच्या स्वतःच्या 2-3 बोटी होत्या आणि या बोट चालवण्यासाठी पाहुण्यांची या समुद्रातनं फेरफटका मारण्यासाठी बोटमॅन किंवा नावाडी या नावाची पोस्ट पण होती. ना बोट तिथं असे, समोर बोट तिथं असायची आपल्या. तिथून देवीपासून जसे फिरत असं यायचं आपण. तर हा दुसरा धक्का आहे ना इकडे, ह्या धक्क्यातून आपण परत रिटर्न जायचं आपण. राजभवनातून सेवानिवृत्त झालेले आणि आज साधारण वयाच्या 75-80 वयोगटात असलेले लोक आपल्या लहानपणीच्या साहस कथांमध्ये रमतात. राजभवनच्या या किनाऱ्यावरून नरिमन पॉईंटपर्यंत ते कसे पोहत गेले याच्या आठवणी त्यांच्याकडनं ऐकण्यात मजा आहे. आम्ही नेहमी सगळे पोरं इथं पोहायची. त्याच्यामध्ये आमचा बॉस होता दत्तू सपकाळ. एक वर्ष आम्ही असं ठरवलं की इथून नटराज हॉटेलला पोहोच जायचं. नटराज म्हणजे कुठे? समोर. आणि एका टायराच्या साह्याने जाताना दिव्या आईला नमस्कार केला की आम्ही इकडनं तिकडं जातोय. आम्ही अंगाला राहायचं तेल गासकेट लावून समोर तिकडं पोहत गेली.
नमस्कार, मी भरत दाभोळकर. म्हणजे आमचं पहिलं शिक्षण स्विमिंगचं समुद्रामध्ये ह्या बीचवर झालं, पण तेव्हा अप्रतिम बीच होता इकडे. आणि आम्ही नेहमी इकडे म्हणजे आठवड्यातून 2-3दा तरी आम्ही इकडे स्विमिंगला यायचो. क्रिकेट खेळायचो, स्विमिंगला यायचो. आणि मजा म्हणजे एक अतिशय म्हणजे रोमांचक गोष्ट आहे की आमचा एक मित्र होता, तो बँड क्वार्टरमध्ये राहायचा, प्रमोदन मराठी म्हणून. नंतर तो आर्मीमध्ये गेला. तर त्याची इच्छा होती की आपण कफ परेडपासून इथे स्विमिंग करत यावं. तर तो म्हणाला, भरत आपण दोघं जाऊया आणि आपण मी तिकडे स्विमिंग करतो, तू बोट घेऊन ये माझ्याबरोबर. मी आयुष्यात कधीही बोट चालवली नव्हती, म्हणजे मला माहिती पण नाही. इवन माथेरान महाबळेश्वरला मी कधी म्हणजे बोट ही मला प्रकार मला काय माहीत नव्हता. तर आम्ही चौपाटीला गेलो. म्हटलं हम लोग राजभवन से आए हैं. आणि आम्ही 3 माणसं गेलो. म्हटलं हमको एक बोट ते राडियाज बोट क्लब म्हणून तेव्हा चौपाटीवर एक होता बोट क्लब. आणि त्याला आम्ही म्हटलं की हमको एक बोट चाहिए. त्याला वाटलं आम्ही 3 माणसं आहोत. त्याने मला एक मोठी बोट दिली. तर आम्ही ती बोट चौपाटीपासून घेऊन वलवत आम्ही कफ परेडला गेलो. तर आम्ही सकाळी 10 वाजता काहीतरी आम्ही कफ परेडला तिकडे उतरला प्रमोद, आणि आम्ही इकडे यायला निघालो. एक दुपारी 1 वाजतावर तो आम्हाला किती वेळ आहे रे अजून. तर म्हटलं राजभवनचा बीच दिसतोय मला मला वाटतं आपण हाफ वे आलेलो आहोत. 15 मिनिटांनी तिला परत विचारलं किती वेळ आहे आणखीन. तेव्हा मला जाणवलं की आम्ही पुढेच सरकलो नव्हतो, कारण तेव्हा ती टाईट बदलत होती. आणि आम्ही संध्याकाळी 4पर्यंत आम्ही तिथेच राहिलो. मग त्याला मी ते वल्यावर तो थकला. मग त्याला मी वल्यावरनं आम्ही बोटीत घेतला. तिकडे आम्ही परत गेलो. आम्ही काही महिन्यानंतर आम्ही परत कफ परेडला गेलो 4 माणसं घेऊन. परत बोट घेतली आणि आम्ही इथं राजभवनपर्यंत आलो होतो. सर्वसाधारणपणे गणपतींचं विसर्जन गिरगाव चौपाटीत होते, पण या परिसरात राजभवन परिसरात राहणारे लोक, अधिकारी त्यांच्या घरगुती गणपतीचं विसर्जन या राजभवनच्या छोट्याशा चौपाटीवरनं करतात. विशेष माहिती नसलेली गोष्ट अशी की राज्याचे अनेक मुख्यमंत्री, मग त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत, अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस असो, आपल्या घरगुती गणपतींचं विसर्जन करायला या किनाऱ्यावर आले आहेत. दिनांक 8 जुलै 2012 रोजी त्यावेळचे राज्यपाल के शंकर नारायणन आणि त्यांच्या पत्नी राधा शंकर नारायणन यांनी या ठिकाणी समर्थ परिवारातील सदस्यांसोबत वृक्षारोपण केले होतं. आणि त्यावेळपासून या बीचवर समर्थ परिवाराच्या वतीने नियमितपणे वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं काम सुरू आहे. झालं असं की या 10 वर्षांमध्ये हा परिसर इतका सुंदर वनराईने नटला आहे की आपल्याला काही वेळ तरी आपण कोकणातला समुद्रकिनारा पाहतोय असं वाटतंय. आज संपूर्ण जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगचं एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. समुद्रातल्या पाण्याची पातळी जशी वाढते आहे तसंच शहरीकरणामुळे, वाढत्या शहरीकरणामुळे समुद्राचं क्षेत्रही जरा आकुंचित होत आहे. त्यामुळे 10 वर्षांनी राजभवनचा हा समुद्रकिनारा कसा दिसेल, किंवा या ठिकाणून दिसणारा सुंदर असा राणीचा रत्नहार, ज्याला आपण क्वीन्स नेकलेस म्हणतो, तो कसा दिसेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. पर्यावरण बदलांविषयी आपण सगळे जागरूक झालो आणि सर्वांच्या प्रयत्नांना जर यश आलं तर खात्री वाटते हा समुद्रकिनारा पूर्वी इतकाच पुन्हा सुंदर दिसेल आणि पुन्हा या ठिकाणी या बीचवर लहान मुले खेळताना बागडताना दिसतील. नमस्कार.